ठळक घडामोडी। विविध कारणे पुढे करून सातत्याने मुंब्रा कौसावासियांना पाण्यापासून वंचित ठेवले जात आहे। या सापत्न वागणुकीच्या निषेधार्थ सामाजिक कार्यकर्ता मर्जिया शानू पठाण यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात मुंब्रावासीय रस्त्यावर उतरले। दारुल फराह मस्जिदपासून फायर ब्रिगेड येथील पाणी पुरवठा कार्यालयावर तिरडी मोर्चा नेऊन नियमित पाणी पुरवठा करावा अशी मागणी केली। तसेच कार्यालयाचे दार उघडत नसल्याने प्रवेशद्वारासमोरच मडकी फोडत ठिय्या धरला। यावेळी माजी विरोधी पक्षनेते अशरफ पठाण हे देखील उपस्थित होते। दरम्यान येत्या मंगळवारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिकेवर धडक मोर्चा नेण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे। धरणातील पाणीसाठा कमी होत असल्याने 10% पाणी कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। मात्र मुंब्रा कौसा परिसरात गेले 4 दिवस पाणी पुरवठाच करण्यात येत नाही, त्यामुळे नागरिकांना टँकर बोलवावे लागत आहेत। या विरोधात शानू पठाण यांनी आयुक्तांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले होते। या आंदोलनानंतर पाणी पुरवठा अभियंता विनोद पवार यांनी पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र पाण्याचा पुरवठा सुरळीत झालेला नाही। त्या निषेधार्थ हा तिरडी मोर्चा काढण्यात आला। मोर्चेकऱ्यांनी खांद्यावर तिरडी घेऊन प्रशासनाचा निषेध केला। या मोर्चात महिला, मुले, पुरुष, ज्येष्ठ नागरिक असे सुमारे 2000 नागरिक सहभागी झाले होते। मोर्चेकऱ्यांनी पाणी पुरवठा कार्यालयावर धडक दिल्यानंतर कार्यालयाला बंद असल्याचे दिसल्याने संतप्त झालेल्या मोर्चेकऱ्यांनी कार्यालयाच्या दारात मडकी फोडली, तसे गेटवर चढून आत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले। या प्रसंगी मर्जिया पठाण म्हणाल्या की ठाणे शहरात 10% पाणी कपात करण्यात आली असली तरी 90% पाणी पुरवठा केला जात नाही। गेल्या 15 दिवसापासून पाणी सोडण्यात येणार नसल्याने नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे। मुंब्रा कौसा भागातील नागरिकांना गेल्या काही दिवसात टँकरवर लाखो रुपये खर्च करून पाणी विकत घ्यावे लागत आहे। पालिका अधिकारी स्वतःच्या आर्थिक लाभासाठी पाण्याचा पुरवठा अनियमित करीत आहेत, त्यामुळे येत्या मंगळवारपर्यंत पाण्याचा पुरवठा सुरळीत न केल्यास बुधवारी ठाणे महानगरपालिका मुख्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा मर्जिया पठाण यांनी दिला आहे। अगोदर पण या मुद्द्यावर मी बोलली होती आणि या मुद्द्यावर माझ्या वडिलांनी मोठं आंदोलन पण केलं होतं तिथे कमिशनर ऑफिसकडे। आपल्याला माहिती आहे त्या गोष्टीला 10 दिवस झालेला आहे। नेहमी तुम्ही मुंब्रा कौसाच्या लोकांना येडा बेडा बनवतात आणि त्यांना सांगतोय महिन्यात तुम्ही 4 वेळी लोकांना सांगतो प्रेशर कमी आहे, प्रेशर कमी आहे। अरे प्रेशर कमी आहे तर तुम्ही काय करत आहे ना? महिन्यात 4 वेळी तुमचा प्रेशर लो होतोय आणि तुम्ही लोकांना 15 वर्षापासून तुम्ही लोकांना असंच वेळा बनवतात, तर तुमची जबाबदारी काय आहे? मी तुम्हाला एक फॅक्च्युअल पॉइंटची गोष्टी सांगते। तिथे जे बायपास वरून जे 300 ची लाईन आलेली आहे, 300 डायमीटरची जी लाईन आहे ज्याच्यात मुंब्रा कौसाला पाणी भेटते, त्या लाईन 20-25 वर्ष जुनी आहे ती लाईन। ठीक आहे, 20-25 वर्ष जुनी लाईन आहे। आता 3-4 वर्ष अगोदरच TMC मध्ये टेंडर निघाला होता रिमॉडेलिंगचा। मुंब्रा दिवा पाणी लाईनची रिमॉडेलिंगचा टेंडर आलेला होता, बजेट पास झालेला होता। सुरुवातीला 170 कोटी सुरुवातीला 170 कोटीचा बजेट पास झाला होता। त्याच्यानंतर त्या बजेटला वाढ झाली आणि 220 कोटीचा बजेट दिला गेला। पण त्याच्यात तुम्ही किती पैसे मुंब्रामध्ये खर्च केलेला आहे? किती काम केलेलं आहे तुम्ही? म्हणजे किती कोटीचं काम तुम्ही मुंब्रामध्ये केलंय? जरा मला याची मला जरा हे पाहिजे, रिपोर्ट पाहिजे। आणि तुम्ही केलं आहे तर इम्प्लिमेंट कुठे आहे आणि इम्प्रूव्हमेंट कुठे आहे? कारण की आता पहिल्यांदा असं झालंय की 15-20 दिवस स्ट्रेट पाणी नाही आहे। या जे आम्ही पुतळ्याचे जे हे केलं ना, मुर्दा बनवलं ना, अशी आपली TMC मुर्दा झालेली आहे, महापालिका मुर्दा झाली आहे, लाचार झाली आहे। कारण त्यांच्या मनात काय आहेच नाही, त्यांचा जमीर मरलाय असं वाटतंय। कारण की आम्ही किती फॉलोअप करू? आपल्या सर्वात MIDCची लाईन तुटली होती। MIDCने कल्याण फाटावर जे समपंप आहे ना तोडला। महापालिका माहीतच नव्हता, महापालिकेला माहीतच नव्हता। जेव्हा माझी वडिलांनी आंदोलन केला तिथे जाऊन, तेव्हा त्यांना माहीत पडलं की MIDCने संपर्क तोडून टाकलेला आहे। तर तुमच्या लक्ष कुठे आहेस? 2.5-3 वर्षापासून महापालिका बंद आहे, तर तिथे कोणच नाहीये ना, डामदाटी करायला कोणच नाहीये तिथे। कारण की सर्वात पहिला पब्लिक कुठे जाणार आहे? कॉर्पोरेटर कडे जाणार आहे ना। कॉर्पोरेशन पहिला सीडी आहे, कॉर्पोरेशनला जाऊन पब्लिक त्यांचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते सांगताय।
3 वर्षापासून लोकांना किती त्रास व्हायला लागलाय, त्यामुळे त्रास व्हायला लागलाय. चेंबरची ढक्कन तुटते, कोणच नाहीये बघायला. पाणीमुळे त्रास व्हायला लागलाय, गटरमुळे त्रास व्हायला लागलाय, कोणच नाही आन्सर करायला. माजी विरोधी पक्षनेते जे आहेत त्यांनी आठवडाभरापूर्वी गांधीगिरी मार्गाने आंदोलन केलं होतं. आज उग्र आंदोलन करण्यात आलेलं आहे. यापुढे जर मागणी पूर्ण झाली नाही तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? बघा, तुम्ही जे दुनिया आहे चंद्राला चांदला जाते, ओके, चांदला जाते, स्पेसला जाते लोक, आणि आपल्याला मुंब्रामध्ये 15-20 दिवस पाणी येत नाही. म्हणजे बघा किती सौदेला व्यवहार चाललाय मुंब्रामध्ये. का तुम्ही असं करत आहे? लोकांचे पैसे तर तुम्ही घेत आहे ना, टॅक्सचे. वॉटर टॅक्स तुम्ही घेत आहात ना, वॉटर टॅक्स तुम्ही घेत आहे ना दर वर्षाचा. तर पाणी असं 15-15, 20-20 दिवसाला पाणी येणार नाही. तुमचे 2, 3, 4 टँकर कसं हे करणारे, फुलफिल करणारे वॉटर क्रायसिस लोकांचे? आंदोलन करून प्रशासनाला जाग येत नाहीये. निवेदन देऊन झालंय, शांतिगिरी मार्गाने आंदोलन केलं, आज इथे उग्र आंदोलन केलेलं आहे. याच्या पुढचं पाऊल तुमचं काय असणार आहे? आता आज तर आम्ही पाणी पुरवठ्याकडे इथे आलेलो आहे. आता तुम्ही कायद्यानुसार तुम्ही काम केलं नाही तर याच्यापेक्षा डबल पब्लिक लोकांना घेऊन आम्ही कमिशनर ऑफिसला जाणार आहे. डबल. आणि तुम्ही मार्क माय वर्ड, आय एम अ वुमन ऑफ माय वर्ड, आय विल टेक ऑल ऑफ देम अँड गो टू कमिशनर ऑफिस स्ट्रेट. आणि तुम्ही काय करू शकत नाही, कारण की पीपल्स पॉवर इज द बिगेस्ट पॉवर. मॅडम, अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं का मध्ये जे आंदोलन आपल्या वडिलांनी केलं होतं तेव्हा शटडाऊनचा इश्यू होता, त्यामुळे पाण्याची समस्या झालेली आहे. किती दिवसाला, म्हणजे तुम्ही सबस्टिट्यूट द्या ना. असं तुम्ही कसं सांगू शकते की 15-20 दिवसाला तुम्ही लोकांना त्रास देणार आहे? अरे आपण 2024 मध्ये आहे. 2024 मध्ये तुम्ही असं काय पण एक्सक्यूज देऊन तुम्ही लोकांना शांत. तुम्ही मला फक्त एक गोष्ट सांगा, आयुक्त साहेबांना आणि जे सिटी इंजिनियर आहे त्यांच्या घरी, आयुक्त साहेबांच्या घरी, वॉर्ड इंजिनियर घरी पाणी नाही आला 15-20 दिवसांसाठी, तर तुम्ही शांत बसणार आहे का? तुम्ही सहन करणार आहे का? तुम्ही सहन करणार आहे तर मी माझ्या लोकांना सांगते सहन करायला. तुम्ही सहन करणार आहे? नाही सहन करणार आहे तर मुंब्राचे लोक कशाला सहन करणार आहे? मागील 2 दिवसापासून मुंबईसह उपनगरामध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. या वादळी वाऱ्यामुळे काही ठिकाणी दुर्घटना देखील घडल्या आहेत. अशातच ठाण्यात फुटबॉल खेळणाऱ्या मुलांच्या अंगावर 3 शेड कोसळल्याची घटना घडली. यात 7 मुलं गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. काल रात्री 8च्या सुमारास ही घटना घडली. उपवन येथील गावणबाग भागात शुक्रवारी रात्री वाऱ्याने उडून आलेले भले मोठे लोखंडी पत्र्याचे शेड फुटबॉल टर्फवर कोसळले. या घटनेत टर्फवर खेळणारी 7 मुले जखमी झालेत. 5 मुलांच्या डोक्याला गंभीर जखम झाली असून या सर्व मुलांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे शेड परिसरातील एका इमारतीच्या गच्चीवर असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. आर्यन अय्यर, सिद्धांत रवासिया, अभिज्ञा डे, इथन गोसलवीस, आयान खान आणि शुभम करपे अशी जखमी मुलांची नावे आहेत. यातील शुभान किरकोळ तर इतर मुले गंभीर जखमी आहेत. ठाणे शहरात शुक्रवारी रात्री सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. उपवन येथील गावणबाग भागात फुटबॉल खेळाचे टर्फ आहे. दररोज या टर्फवर फुटबॉल खेळण्यासाठी मुले येत असतात. या भागातील 17 मुले रात्री फुटबॉल खेळत होती. रात्री 9:30 वाजण्याच्या सुमारास एक भले मोठे लोखंडी पत्र्याचे शेड टर्फवर खेळणाऱ्या 6 मुलांच्या अंगावर कोसळले. या घटनेत 5 जणांना गंभीर जखम झाली आहे. त्यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती स्थानिक रहिवाशांना मिळाल्यानंतर त्याने मुलांना उपचारासाठी परिसरातील खासगी रुग्णालयात नेले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बहुचर्चित ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या पुनर्निर्माण आराखड्यास आणि अंदाजपत्रकात राज्य सरकारने मान्यता दिली. 560 कोटी रुपयांचे हे अंदाजपत्रक असून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून हे रुग्णालय बांधण्यात येणार आहे. रुग्णालयाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर येथे 3278 खाटांची व्यवस्था होणार आहे. तसेच मनोरुग्णांचे नातेवाईकांना वसतिगृह, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसाठी निवास व्यवस्था अशा विविध 28 ते 30 इमारती बांधल्या जाणार आहेत. सध्या या रुग्णालयाचे बांधकाम जीर्ण झाले आहे. सुमारे 125 वर्षे जुने रुग्णालय असून सध्या या रुग्णालयात 1850 खाटांची व्यवस्था आहे. ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय 1901 मध्ये हे रुग्णालय सुरू झाले होते. मुंबई, ठाणे, नाशिक आणि रायगड जिल्ह्यातील विविध भागातून मनोरुग्णांना घेऊन त्यांचे नातेवाईक ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात येत असतात. तसेच परराज्यातून अनेक रुग्ण रेल्वेगाडी किंवा इतर मार्गाने वाट चुकून येतात. हे रुग्ण रेल्वे स्थानक परिसरात आढळून आल्यानंतर त्यांना देखील रुग्णालयात आणले जाते.
त्यामुळे राज्यातील इतर 3 प्रादेशिक रुग्णालयापेक्षा ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल रुग्णांचे प्रमाण खूप असते. सुमारे 50 एकरमध्ये पसरलेल्या या रुग्णालयाच्या काही भागात अतिक्रमण झाले आहे. रुग्णालयाच्या इमारती धोकादायक आणि जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे रुग्ण, डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. या रुग्णालयाच्या जागेत नवे ठाणे रेल्वे स्थानक उभारले जाणार आहे. तसेच 28 ते 30 एकर जागेत मनोरुग्णांचे पुनर्निर्माण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्याच्या नौपाडा परिसरातील गोकरी रोडवरील अर्जुन टॉवरमध्ये 3ऱ्या माळ्यावर असलेल्या रेड क्लिफ एक्सेल लॅबोरेटरीला आग लागायची घटना काल सकाळी समोर आली. 2700 स्क्वेअर फूट जागेत असलेल्या या लॅबोरेटरीतील साहित्य जळून मोठे नुकसान झाले. मात्र सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान, 3 फायर वाहन, 1 जम्बो वॉटर टँक, 2 वॉटर टँकर, 1 रेस्क्यू वाहनासह उपस्थित झाले. तसे आपत्ती व्यवस्थापन पथक, आपत्ती प्रतिसाद दलाचे कर्मचारी, महावितरणाचे कर्मचारी, महानगर गॅस कर्मचारी उपस्थित होते. आग सुमारे 2.5 तासाच्या अथक प्रयत्नानंतर आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. नौपाड्यातील तळाधिक 60 मजली असलेल्या अर्जुन टॉवरच्या 3ऱ्या मजल्यावरून धूर येत होता. तो धूर हळूहळू वाढून मोठ्या प्रमाणात येऊ लागला. या दरम्यान आगीनेही भीषण रूप धारण केले होते. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन यांनी धाव घेतली. त्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावर डॉक्टर स्वरूप कुलकर्णी यांच्या मालकीची अंदाजे 2700 स्क्वेअर फुटाच्या रेड क्लिफ एक्सेल लॅबोरेटरी असून तिला आग लागली होती. तातडीने त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात प्रयत्न सुरू केले. या दरम्यान पोलीस आणि आपत्ती प्रतिसाद दलानेही धाव घेतली. जवळपास 2.5 तासाच्या आर्थिक प्रयत्नानंतर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. मात्र या आगीत लॅबोरेटरीमधील साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले आहे. त्या लॅबोरेटरीचे नुकसान झाले आहे. पोलीस खात्यात काम करण्याचे स्वप्न उराशी बाळगून हजारो उमेदवार पोलीस भरतीमध्ये सहभागी झालेत. एकूण पदांची संख्या पाहता कितीतरी जास्त अर्ज आले असले तरी ऐन पावसाळ्यात घेण्यात आलेल्या भरतीमुळे उमेदवारांचा हिरमूड झाला आहे. धावण्याच्या चाचणीवेळी पाय घसरणे किंवा ओलाव्यामुळे हातातून गोळा निसटणे आदीसह अनेक अडचणींना उमेदवारांना सामना करावा लागत आहे. गोळा ओला असल्याने लक्ष्यापर्यंत गोळा पोहोचत नाही. धावताना जोरात पाऊस आल्यास धावण्याचा वेगही काही प्रमाणात मंदावत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. याचा विपरीत परिणाम गुणांवर होत असल्याचे उमेदवार सांगतात. पावसाळ्यात भरती प्रक्रिया आयोजित करण्याची आवश्यकता नव्हती, अशा संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. ठाणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 666 पोलीस शिपाई पदांसह 20 चालक पदांसाठी आयोजित भरती प्रक्रियेला बुधवारपासून सुरुवात झाली. एकूण आलेल्या अर्जांची संख्या 39,605 इतकी आहे.
या अर्जामध्ये महिला उमेदवारांच्या अर्जांची संख्या 8,042 असून ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात मैदानाची चाचणी घेण्यात येत आहे. त्यात 100 मीटर धावण्यासह गोळाफेक चाचणीचा समावेश आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.